छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या लोकमान्य टिळकांना सादर प्रणाम करून ऐतिहासिक पुण्यनगरी सर्व गणेश भक्तांचे जय गणेश सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावा मार्कंडेयांची शिवभक्ती. मार्कंडेयांची शिवभक्ती. ऋषी मुकुंदू आणि मरुद्वती यांचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली तरी त्यांना संतान प्राप्ती होईना. संतान सुख नाही म्हणून उभयता सदैव खिन्न असत. संतान प्राप्तीच्या इच्छेनं त्यांनी भगवान शिवशंकरांच्या घोर तपश्चर्येला प्रारंभ केला. ऋषी पतीपत्नीच्या अनन्यसाधारण भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान भोलेनाथ साक्षात प्रगट झाले. हे ऋषी मुकुंदू, मी आपल्यावर प्रसन्न आहे. आपल्याला हवा तो वर बघ. हे महादेवा, हे भोलेनाथा, आम्हाला पुत्रप्राप्तीचं वरदान द्यावं. मी आपल्याला 2 पर्याय देतो. त्यापैकी एका पर्यायाची निवड आपल्याला करावी लागेल. प्रथम पर्यायानुसार मी आपल्याला एक असा पुत्र देईन जो प्रचंड बुद्धिमान आणि धर्माचं आचरण करणारा असेल, परंतु त्याचा आयुर्मान केवळ 16 वर्षांचंच असेल. तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि सुस्त प्रवृत्तीचा पुत्र लागेल. हे महादेवा, आम्हाला बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्रप्राप्तीचं वरदान द्यावं. तथास्तु. यथावकाश मरुद्वतीला पुत्रप्राप्ती झाली आणि उभयतांनी आपल्या पुत्राचं नामकरण केलं मार्कंडेय. मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान आणि भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता. मार्कंडेय अल्पायुषी असल्यामुळे त्याच्या वाढत्या वयाबरोबर ऋषी मुकुंदू आणि मरुद्वतीची चिंताही वाढू लागली. त्यांच्या चिंतेचं कारण विचारलं असता महादेवांच्या भविष्यवाणीबद्दल त्याला समजलं आणि या उद्भवाच्या परिहारार्थ मार्कंडेयानं महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास प्रारंभ केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वार्कमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. वाळूच्या शिवलिंगासमोर उभं राहून मार्कंडेय शिव आराधनेमध्ये दंड होतो. त्याच्या 17व्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमदेवांचे 2 दूत मार्कंडेयाच्या प्राणहरणार्थ पृथ्वीतलावर आले. परंतु मार्कंडेयाच्या तपस्येचं तेज इतकं प्रखर होतं की यमाचे दूत त्याच्या जवळही पोचू शकले नाही. यमराज क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आले.
यमराजांनी तत्काळ आपला मृत्यूपाश मार्कंडेयावर टाकला आणि त्याला शिवलिंगापासून दूर ओढू लागले. हळूहळू मृत्यूपाश मार्कंडेयाच्या गळ्याभोवती आवळला जाताच मार्कंडेय असहाय्यपणे रडू लागला. पण त्याही अवस्थेत त्याची शिव आराधना सुरूच होती. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मी तुझे प्राण हरण करण्यासाठी आलोय मार्कंडेया. चल माझ्या बरोबर. तुझी तपश्चर्या माझा मृत्यूपाश उगारून देण्याइतकी समर्थ नाही मार्कंडेया. तुझं मरण आपल्याला तुला माझ्या बरोबर यमलोकी यावंच लागेल. आपल्या भक्ताची ही असहाय्य अवस्था पाहून देवाधिदेव महादेव साक्षात प्रकट झाले. हे यमराज, माझं नामस्मरण करणाऱ्या सद्भक्तांना वृथा त्रास देऊ नकोस. तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास्तव इथे आलेला आहेस हे मी जाणतो. परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात येईल. त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्मा. कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार. क्षमा असावी महादेवा, क्षमा असावी. मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो. पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे. आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे ठाईत नाही. भोलेनाथ, क्षमा करा, क्षमा करा त्रिनेत्रधारी, मला क्षमा करा. अशा प्रकारे देवाधिदेव महादेवांकडून चिरंजीवित्वाचं वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले.